राम राम मंडळी, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. हॅलो. जसं की तुम्ही बघू शकता आम्ही मागे तुम्हाला भरपूर आम्ही तुम्हाला शेतात दिसत असू. आम्ही सध्या गावाला आलो आहे कारण आम्ही नवीन बोर घेतला आहे गावी आणि त्याची पूजा करायची होती आम्हाला. आजचा मुहूर्त होता त्याच्या पूजेचा. सो आम्ही गावी आलो आहे त्याच्यासाठी. आम्ही रात्रीच आलो ॲक्च्युली, काल रात्रीच गावी आलो आम्ही. बट काल संध्याकाळी निघालो आणि रात्री पोचलो. सो आम्हाला काल काही शूट करता नाही आला. सो आम्ही आज व्लॉग स्टार्ट केला आहे आणि आम्ही आता शेतातूनच चालतो आहे कारण मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे जी आम्ही मुंबईला राहून पण आम्ही गावी काय काय करतो, काय केलं आहे आम्ही गावी, शेती काय करतो आहे, काय झाडं लावली आहेत, ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला आज दाखवणार आहे ब्लॉगमध्ये. हे तुम्ही जे माझ्या मागे बघता ही सर्व संत्र्याची बाग बनवली आम्ही. जी तुम्हाला पूर्ण दिसते ना, ही 300 झाडांची संत्र्याची बाग बनवली आम्ही. आणि 30 मम्मी बोलते, ए तिकडे नका लय जाऊ, तिकडे नका लय जाऊ, पाठीमागून येईल बिबट्या भाऊ. तुम्हाला मी पूर्ण आमचं शेत दाखवेल तुम्हाला मी. 300 झाडांचं जे संत्र्याचं आम्ही बाग केली आहे ना, ती पूर्ण मी तुम्हाला दाखवतो. एक पूर्ण व्ह्यू देतो मी तुम्हाला मित्रांनो. प्रणालीला मी फर्स्ट टाईम शेतात घेऊन आलो आहे बिकॉज प्रणाली प्रेग्नेंट होती लास्ट इयर, त्यामुळे गावी नाही येऊ शकली. आणि आम्ही ही सगळी बाग लास्ट इयरच तयार केली आहे. सो त्याच्यानंतर मग पोस्ट प्रेग्नेन्सी पण तिला यायला जमलं नाही कारण ती तिच्या मम्मीकडे होती 4 महिने. सो त्याच्यानंतर आम्हाला टाईमच मिळाला नाही गावाला यायला. आज आम्ही आलो आहे. तू का मागे थांबली आहे? तुम्हाला मी पूर्ण व्ह्यू देतो आमच्या बागेचा, म्हणजे तुम्हाला प्रॉपर दिसेल. हा फुल व्ह्यू आहे. इथून ते तिथपर्यंत आहे, त्या एंडपर्यंत आहे, त्या एंडपर्यंत. आणि थोडीशी झाड दुसऱ्या शेतात पण लावली आम्ही आंब्याची, ती पण मी तुम्हाला दाखवेल आता थोड्याच वेळात. इथे आम्ही टोमॅटोची बाग केली आहे. हे आमचं टोमॅटोची बाग आहे. हे त्या पॉईंटपासून तर इथपर्यंत. आणि इथे आमचा जो आम्ही बोर घेतला होता तुम्हाला मी सांगितलेलं, तो बोर इथे आहे. इथे पप्पा आणि मम्मी बसलेत. इथे सकाळी पूजा केली आम्ही बोरची. इथे बोर घेतली. हे आमचं घर आहे आणि आमच्या घराचा एक कंपाऊंड आहे. काही महिन्यामध्ये ना ह्या कंपाऊंडवरून चढून आमच्या कंपाऊंडच्या आत बिबट्या आला होता. त्याला 2 महिने झाले आता त्या गोष्टीला. 2 महिने झाले. आणि आमचा हा जो छोटा बबलू छोटा बबलू दाखव. छोटा बबलू ह्या छोट्या बबलूच्या एका भावाला घेऊन गेला बिबट्या भाऊ. हो, एका पिल्लाला घेऊन गेला होता तो. 4 पिल्लं होती, त्याच्यातून एका पिल्लाला घेऊन गेला तो. मला घाबरतात बिबट्या येईल, आता राहू नका तिकडे. कारण ते जरा शेत थोडं आमचं आंब्याचं जे शेत आहे ना, जे मी तुम्हाला दाखवणार आहे, ते थोडं डोंगराच्या जवळ आहे ना. सो आमचे पप्पा बोलतात की आता नका जाऊ, संध्याकाळ झाले, टाईम झालाय, उद्या सकाळी जावा बोलतात. जायचं का आपण? हे काय हेच आहे, हे बघ, हे बांबू दिसतात ना, ते थोडं ऍडव्हेंचर करू. बिबट्या आल्यावर काय होईल बघायचं का? काय नाही होत, चल. एवढी काय घाबरती पाच? घाबरतात. आमचे मम्मी पप्पा बोलतात की
आमचे मम्मी पप्पा बोलते आता नका जाऊ, बिबट्या येईल, पण आम्ही तरी पण जाणार आहे. वी विल गो अँड सी कोणता बिबट्या येतोय, बघून घेऊ आपण. बिबट्या सगळ्या बिबट्यांना बघून घेऊ आपण. सगळे घाबरले, सब डर गए. जो डर गया सो मर गया. सो मी तुम्हाला जे शेत दाखवणार आहे आता, आमचं आंब्याचं बाग आहे. आता सनसेटचे टाइम झालाय. युट्यूबर हो, आमचा आंब्याचा बाग आहे हा मित्रांनो. इथे आम्ही 300 झाडं लावली आहेत. हा पण असा जाऊन एकदम एंडला टच होतो. मी थोडंसं आतमध्ये घेऊन जातो. यस, कुठे येते बिबट्या रे? मम्मी आमची बोलते बिबट्या येतो कधी पण. काय बोलणार आता यांना? इथे मी आलोय आणि बिबट्या यायची वार्ता करते. ये रे, ये नाही आहे बिबट्या यार. काय तुम्ही एवढे घाबरताय? तिथे एंड पर्यंत आहे मित्रांनो. एवढ्या आतमध्ये जात नाही आम्ही, कारण प्रणाली आणि मम्मी घाबरतायत. आम्ही इथूनच रिटर्न जाणार आहे. दोघी जणी घाबरतात. चला शेवटपर्यंत. चला सांगितलं मी. इथे पण जवळजवळ आम्ही 300 झाडं लावली आहेत. इथे 250 आहेत, बाकीचे अजून इथे 280 आहेत. बाकीची झाडं अजून दुसऱ्या शेतात, कारण इथे जागा नाही पुरली आम्हाला. सो आम्ही बाकीची झाडं जी उरली आहेत, टोटल 350 लावलीत आम्ही. तशी. पण इथे आम्हाला 280 बसली या वावरात. सो आम्ही दुसऱ्या शेतात लावली अजून वरची 70 झाडं. एक मिनिट. हॅलो. हा, इतकंच मला बोलतो ना. हा, काय घाबरतीये. हा. आय चॅलेंज यू सगळ्या लोकांसमोर. एक सेकंड, एक्सक्यूज मी मिस्टर वाळून. आय चॅलेंज यू सगळ्या लोकांसमोर रात्री 8:30 वाजता इथे येऊन दाखवायचं. चॅलेंज एक्सेप्टेड. ब्लॉग मध्ये सांगतो चॅलेंज एक्सेप्टेड. आणि ब्लॉग करणार मी इथे येऊन. चॅलेंज एक्सेप्टेड आणि ब्लॉग करणार मी इथे. चॅलेंज एक्सेप्टेड गाईज. यू आर प्रूफ. चॅलेंज एक्सेप्टेड. काय चष्मदीत गवाह. चॅलेंज एक्सेप्टेड आहे गाईस. आणि हा मी ब्लॉग करणार 8:30 वाजता इथे येऊन तुम्हाला मी दाखवणार. सो गाईस, हे आमचं घर आहे गावचं. हे इथून ते इथपर्यंत कंपाऊंड आहे. इथे पाण्याची टाकी केली आम्ही बाहेर. आणि हे आमचं घर आहे. आम्ही कंपाऊंडच्या आत पण थोडंसं इथे झाडं वगैरे केली आहेत, झाडं वगैरे लावली आहेत कंपाऊंडच्या आत. बघू शकता. हे वरती प्रणाली आणि अथांग वरती आहे मित्रांनो. मारुडी खाली. हा, हे बघा काय चाळे चालले त्यांचे बघा. माकड चाळे. अथांग खूप खुश आहे गावी येऊन. एकदम मोकळ्या वातावरणात त्याला मजा येते. वातावरण पण एकदम बेस्ट आहे गावी. वातावरण खरंच खूप छान आहे मित्रांनो. गावाला आलो थोडंसं मुंबईच्या लाईफ म्हणून गावी यायला पाहिजे सर्वांनी नक्की. आणि गावी येऊन थोडे दिवस राहिलं पाहिजे. बरं वाटतं नेचरच्या जवळ राहिले की. अथांगला पण जाम बरं वाटतं गावी आल्यावर गाईस. येस, खूप बरं वाटतं. एन्जॉय करतोय. मस्ट से मुंबईच्या लाईफपासून, त्या धावपळीच्या लाईफपासून जर तुम्हाला ब्रेक हवा असेल, यू मस्ट विजिट युअर नेटिव्ह प्लेस. आणि त्यातल्या त्यात जर हे असं नेटिव्ह प्लेस असेल ना, खरं सुख आहे गाईज, खरं सुख. आपल्या घरापाठी डोंगर, घराच्या पुढे डोंगर. आमच्या घराच्या मागे जस्ट डोंगर टचच आहे आमचं घर. तुम्ही बघू शकता. आमच्या आजूबाजूला एवढी घरं पण नाही आहेत. इकडे एक घर सोडलं की
असं दिसतो बघ. हे बघा इकडे डोंगर आहे आणि डायरेक्ट आमचं घर आहे आणि तिकडे आंब्याचा वावर आहे आमचा. वावर इज पॉवर. वावर आहे तो पावर आहे. येस, वावर इज पॉवर. आणि एकूण आम्ही जर अजून थोडा वेळ बाहेर थांबलो तर बिबट्या भाऊ येऊन आम्हाला हाय हॅलो करून जातील. खरंच आमच्या गावी बिबट्याचं खूप आहे, भीती आहे खूप Seriously, बिबट्याची. guys. कारण म्हणजे हे it's not a joke. रस्त्यावरती बिबट्या दिसतात Correct. लोकांना आता 3 लिटरली. दिवसापूर्वी हो, 3 दिवसापूर्वी हा पत्रा, कशा पत्रा दाखव. हा खालच्या रूमचा पत्रा आहे. इथे बिबट्या येऊन गेला ह्या पत्र्याच्या वरती. त्याच्यानंतर एकदा इथे आला होता ह्या कंपाऊंडच्या हो, वरून त्याने उडी या मारली. हा जो छोटा गेट दिसतो ना तुम्हाला, ह्या छोट्या गेटच्या ह्याचे झाड आहे का, इथून उडी मारून आला आणि एका आमच्या पिल्लाला घेऊन गेला कुत्र्याच्या. त्याच्यानंतर थर्ड टाइम हा छोटा गेट ओपन होता संध्याकाळी ह्याच टाईमला 7:30च्या अराउंड. आणि आमचा हाच डॉगी जो छोटा आता ब्लॅक डॉगी आहे तो ह्याच टाईमला असा बाहेर गेलेला, गेट ओपन होता म्हणून. आणि त्याच वेळेला बॅक साईडला तिकडे घराच्या बॅक साईडला त्याने त्याच्यावरती हल्ला केला आणि तो कुत्रा पळत पळत रडत आतमध्ये आला. सो गाईज, त्याला भूक लागली आता. सो आजसाठी एवढंच मित्रांनो. भेटूया लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय, गुड नाईट, स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्लॉग. डोंट चॅलेंज मी. तर इथे मी दिसत नाही आहे तुम्हाला, अंधार आहे पूर्ण. मी शेतात आलो आहे सध्या. सो मला एवढं सांगायचं आहे की मला चॅलेंज करू नका. आपण कोणाला घाबरत नसतो. ब्रँड इज ब्रँड.